नमस्कार सगळ्यांनो, श्री स्वामी समर्थ. आज खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला जी ज्वेलरी आहे त्याचा मी व्हिडिओ बनवते. ती म्हणजे प्राजक्ताचं किंवा पारिजाताचं फूल. ते फूल कसं बनवायचं ह्याचा ट्युटोरियल पूर्ण व्हिडिओ दिसेल तुम्हाला. आणि त्या फुलापासून आपण अनेक ज्वेलरीज बनवू शकतो. तर त्यापैकी जे शॉर्ट मंगळसूत्र आहे गळ्याबरोबरचं तर ते मी बनवायला दाखवणार आहे. त्यासाठी सामान काय काय लागतं तर आपल्याकडे कटर आहे, फ्लॅट नोज पकड आहे, 1 mm चे गोल्डन बीड्स आहेत, त्याच्यानंतर क्रिस्टल आहेत 4 mm चे. पारिजात आहे म्हणून आपण ऑरेंज कलरचे क्रिस्टल घेतलेत. काही मोती आहेत 4 mm चे. आणि माझ्या हातात आत्ता जे दिसतंय ते ओव्हल बीड्स आहेत किंवा गहू मोती यांना म्हणतात. राईस बीड्स पण येतात, पण ते असे उभट आकाराचे असतात. हे थोडेसे असे बसके असतात म्हणून ह्याला गहू मोती म्हणायचं. त्यामध्ये 3-4 साइजेस अवेलेबल आहेत. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या योग्य कुठला आहे ते बघा. माझ्याकडे आता जो आहे तो 4 mm चा आहे. तर मी ते 30 गेज एक वायरचा तुकडा कापून घेतलाय. अंदाजे 12 इंच एवढा तुकडा आपल्याला लागेल, म्हणजे 1 फूट पट्टी. त्याच्यामध्ये मी आधी ओव्हल बीड्स घातला, त्यानंतर गोल्डन बीड घातला आणि गोल्डन बीड मागे सारून आपल्याला ओव्हल बीड्स मध्ये वायर पास करायची. पुन्हा एकदा दुसरा बीड तुम्हाला दाखवतेय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बघा, आधी ओव्हल बीड्स घातला, मग गोल्डन बीड घालायचा आणि गोल्डन बीड मधून वायर पास करायची नाही, तर ओव्हल बीड मधून वायर आपल्याला पास करायची. म्हणजे तो जो वरचा बीड असतो तो लॉक होतो. आणि अशा प्रकारे आपल्याला 7 ओव्हल बीड्स ओवून घ्यायचे आहेत. 7 घातले म्हणजे आपलं फूल छान प्रकारे पसरतं आणि व्यवस्थित बसतं. मोठं थोडंसं फूल करायचंय म्हणून, नाहीतर 5 किंवा 6 यापासून सुद्धा फूल आपलं बनतं. पण आपण हे मंगळसूत्राच्या मध्ये लावायला एक प्रकारची वाटे तयार करतोय, तर त्यासाठी आपण ही पूर्ण प्रोसेस करतोय. तर ओव्हल बीड्स घेताना साईज त्या ओव्हल बीडची जशी असेल तशीच क्रिस्टलची असणार आहे. हा माझा 4 mm चा ओव्हल बीड आहे, तर क्रिस्टल सुद्धा 4 mm चा आहे. अशा प्रकारे मी मोती ओवून घेते. आता सगळ्यात शेवटचा मोती मी ह्याच्यात ओवणार आहे, 7वा. पुन्हा आपण ओव्हल मोती एक घातलाय, त्यानंतर गोल्डन बीड्स घालतोय आणि अशा प्रकारे आपला हा बेस तयार झाला. ओव्हल बीड्स तुम्हाला नको असतील तर त्याच्याऐवजी तुम्ही जे गोल मोती येतात रेग्युलर ते सुद्धा घालू शकता. त्याचंही फूल खूप छान दिसतं. कारण ओव्हल मोती सगळीकडेच मिळतील असं नाही, पण गोल बीड्स मात्र सगळीकडे मिळतात. आता आपण डावीकडची वायर उजवीकडे, उजवीकडची डावीकडे असं करून हे फूल लॉक केलंय. म्हणजे त्याचे दोन्ही जी टोकं आहेत ती जुळली जातात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक क्रिस्टल. पारिजात असल्यामुळे इथं ऑरेंज कलरचा ग्लास क्रिस्टल आपण घालतोय. हे बघा, क्रिस्टल घालून मागून मी वायर पास करून दोन्ही टोकं एकत्र आणली. त्या टोकांना पीळ मारायचे 2, म्हणजे आपलं हे फूल थोडंसं एकत्र येतं आणि जास्त पसरत नाही. आता हे रॅप करायचं. रॅप करायचं म्हणजे कसं करायचं, तर एका वेळी 2 मोती घ्यायचे सुरुवातीला आणि मग मागचा एक सोडायचा, पुढचा एक घ्यायचा. असं करून हे एकदा आपण रॅप करून घ्यायचं, म्हणजे ते जे मोती आहेत ते सुटत नाहीत. आता त्याच्यावर आपल्याला सीडबीड घालून घ्यायचे. तुम्हाला प्रॉपर रॅपिंग टेक्निक शिकायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल. फूल कसं बांधायचं ह्याच्यासाठी किंवा रॅप कसं करायचं ह्याच्यासाठीची स्लो लिंक आहे ही. त्यात तुम्ही जाऊन व्यवस्थित व्हिडिओ बघू शकता. इथे मी फास्ट मध्ये दाखवते कारण अख्खं मंगळसूत्र आपल्याला यामध्ये दाखवायचंय. आता मी ते सीडबीड जे गोल्डन आहे तर ते घालतेय, जे आपल्याला मध्ये लावायचे. क्रिस्टल जो आहे त्याच्या आसपास आपल्याला वायर दिसतात, ते दिसू नयेत यासाठी आपल्याला वरून कव्हर करावं लागतं. इथे मी गोल्डन बीड घालतेय. तुम्हाला ज्या आवडत असतील त्या सीड बीड तुम्ही घालू शकता. सीड बीड म्हणजे पोतीचे मणी, जे पूर्वी पोतीचे मणी याचे गळ्यात घालायला, तर तशा आकाराचे जे मणी असतात त्याला सीड बीड. सीड म्हणजे छोटीशी असते म्हणून त्याला सीड बीड म्हणतात. तर असे हे मायक्रोप्लेटेड मणी आहेत. तुमच्याकडे जर हे सामान नसेल आणि तुम्हाला मागवायचं असेल तर आपल्याकडे हे सामान वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत. तर पॅकेट्समध्ये मिळतं हे पूर्ण. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मंगळसूत्र आणि कानातले, त्याची नथ, म्हणजे पूर्ण पारिजाताचा जो सेट आहे
तर तो तुम्ही बनवू शकता. तर असा सगळा सेट आणि किट मिळून जाईल. त्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. म्हणजे ह्या सगळ्याचं जे सामान आहे, आणि सामान तुम्हाला सांगते ताई, आपण जे वापरतो किंवा आपण जे विकतो हे ट्रिपल लेअर मधलं सामान असतं. हे पटकन खराब होत नाही. पाणी लागलं की लगेच त्याची शाईन जात नाही. तुम्हाला मोती मिळाला की तुम्ही हातावर घासून बघा. तो घासून त्याचं ज्याच्या वरच्या कोटिंग जे आहे तर ते जर हाताला लागलं तर तो मोती हा लो क्वालिटीचा असतो. आपला मोती हा लो क्वालिटीचा नसतो. म्हणजे तो हाताला घासला तर अजिबात त्याची शाईन जात नाही. फक्त तुम्ही दागिने ह्याचे जेव्हा बनवाल, बाहेरनं जरी तुम्ही सामान घेतलं आणि कुठलेही असे आर्टिफिशियल दागिने बनवलेत, तर ते वापरून झाल्यानंतर एक टिश्यू पेपर जो येतो त्याच्यामध्ये त्याला टॅप करा. म्हणजे आपला जो स्वेट आहे किंवा कुठे पाणी लागलं असेल तर ते सगळं त्याच्यातनं शोषलं जातं आणि मग प्लॅस्टिक मध्ये तुम्ही ते घालून ठेवून द्या, म्हणजे ते चांगले राहतात. आता आपण इथे 1 mm चा सीड बीड घालून पूर्ण ते कव्हर केलंय. आता हा बांधावा लागतो. वरून सीडबीडच्या बाजूने आपल्याला वायर आतमध्ये घालायची आहे, खाली काढायची. परत दुसरा मोती घ्यायचा, मागून वायर घ्यायची, वर आणायची, वरून सीडबीडच्या वरून परत खाली आणायची. असे एक 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 करत सगळे आपल्याला जे आहे फुल ते बांधून घ्यायचंय. प्रत्येक ह्याच्यामधनं ते आलं पाहिजे. शेवटी शेवटी ते बाहेर येत नाही. मग आपल्याला पकडीचा आधार घ्यावा लागतो. हे बघा, अशा प्रकारे आपलं फुल तयार झालंय. आणि या फुलामध्ये आपल्याला आता हे घालायचंय, जो बेस असतो तो घालायचा आहे. इथे एक मला मोती कमी पडत होता म्हणून मी मोती तिथे वाढवलेला आहे. कारण फुल तयार झाल्यानंतर ऍक्च्युली लक्षात येतं की अरे आपल्याला एक पाकळी वाढते का एक पाकळी जास्त होती, कधी कधी गर्दी होते तर कधी कधी कमी पडतं, फाकल्यासारखं दिसतं फुल. तर म्हणून आपण अंदाज घेऊन त्या पाकळ्या वाढवायच्या असतात. आता इथे 20 गेजची मी वायर घेतलीये. 20 गेज म्हणजे 18 गेजच्या नंतरची वायर, जी जाड असते पण मोल्ड पण होते. तर तिथे मी एक साधारण थोडासा एक विधभर तुकडा घेऊन त्याचा लूप करून घेतलाय. म्हणजे एक आकडा जसा मराठीतला असतो तसा. त्याच्यात मी क्रिस्टलच्या कॅप असतात, अशा मिळतात बाजारात गोल्डन आकाराच्या. तर त्या घालून एक 4 mm चा हिरवा क्रिस्टल घालतीये. म्हणजे आपण पारिजाताचं फुल करतो की नाही, तर पारिजाताच्या फुलाला हा देठ असा म्हणता येईल, हिरव्या रंगाचा असा आपण पान म्हणता येईल. देठ तर ह्याच रंगाचा असतो. हे ऍक्च्युली काय म्हणतात आपण, कल्पनाशक्ती आहे की असं दिसताना छान दिसतं म्हणून त्याला पारिजाताचं फुल म्हणतात. त्याच्या ज्या साड्या आता आल्यात ना, त्या साड्यांवर अशी ज्वेलरी खूप छान दिसते. मध्ये एका ताईने मला अशी ज्वेलरी करून मागितली होती, पण तेव्हा घाई होती त्या ऑर्डरची, त्यामुळे ज्वेलरी नाही करता आली, म्हणजे शूट नाही करता आली. करून मी पटकन त्यांना देऊन टाकली. पण आता म्हटलं निवांत वेळ आहे तर आपण करूयात. सध्या ऑनलाईन क्लास पण आपले खूप छान चाललेत, तर त्याचाही रिस्पॉन्स खूप सुंदर आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एनरोल करायचं असेल तर करू शकता. आता ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही काय शिकवता हे मला खूप जण विचारतात. तर मी हे शिकवते असं नाही सांगत. मी टेक्निक्स दाखवते बेसिक ज्वेलरीच्या. मी बरीच वर्ष याच्यात काम करतेय, त्यामुळे बेसिक टेक्निक्स तुम्हाला एकदा दाखवल्या की त्यापासून कुठलेही मोती मणी तुमच्याकडे आले की त्यापासून तुम्ही ज्वेलरी बनवू शकाल, इतकं मी महिन्याभरात तुम्हाला कॅपेबल करते. असं नाही की मी 10 प्रकारच्या 10 नथी शिकवते, नाही. मी टेक्निक्स दाखवते, त्यापासून तुम्ही ज्वेलरी मधले चोकर, मंगळसूत्र, पेंडंट, जोडवी, यू पिन्स, खोपा पिन्स, हे असे छोटे छोटे शॉर्ट्सचे पेंडंट, नथी 3-4 प्रकारच्या, असं सगळं एकत्र आपला अभ्यासक्रम असतो. आणि मी घाईने पुढे जात नाही. आता ज्या ज्वेलरीशी शिकतायत त्यांच्यासाठी सांगते की त्यांना माहिती अनुभव आहे. जोवर तुम्हाला कळत नाही मी थांबते, परत दाखवते, थांबते, परत दाखवते, सोडते, उघडते, परत दाखवते, असं करून मी शिकवते. कारण पटापट पुढे जाण्यात काही अर्थ नाही. मागचं पाठ पुढचं सपाट असं करायचं नाहीये आपल्याला. त्याच्यामुळे हळूहळू शिकवते. भले तुम्ही 2 दागिने शिका, पण परफेक्ट शिका, वेळ घ्या. मी इथंच आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा, रोजच्या रोज करा. प्रॅक्टिसने असे दागिने बनवणं खूप सोपं जातं. आता स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय, आपला हा फुल बनवून कम्प्लीट झालं. जसं आपण डावी बाजू केली तशीच उजवी बाजू केली आणि
30 गेजची जी वायर आहे त्याने आपलं फूल पूर्णपणे बांधून घेतलंय. वायर कट करून टाकली कारण वायरचं काम झालं. त्याच्या मागे एकदा प्रेस करून घ्यायचं, कुठेही वायर जर बाहेर आली असेल तर ती बंद होऊन जाते. आता हे पेंडंट तयार झालं, तर ते कशाला लावायचं? तर सिंगल फूल आहे, जेव्हा तुम्ही छोटं छोटं काहीतरी करता पेंडंट वगैरे, ते छोट्या मंगळसूत्राला लावणं जास्त सोयीचं जातं आणि दिसतं पण छान, कारण ते गळ्याबरोबर तुमच्या टेकतं. तिथे माझ्याकडे 18 इंचाचं 18 इंचचं मंगळसूत्राचं सर आहे. तुम्ही सिंगल पण लावू शकता, माझ्याकडे डबल एक मी लावतीये. आपला जो ऑनलाईन क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे मंगळसूत्राचे सर येतात. एक 18चा येतो, एक 30चा येतो. मी त्याचे पेंडंट पण तुम्हाला ते दाखवू शकते. आणि त्यामध्ये एक जम्प रिंग असते, त्या जम्प रिंग उघडून पण तुम्ही हे अटॅच करू शकता. आता मी ते जम्प रिंग उघडत नाहीये, मी आता जो लूप केलाय एक आकडा शेवटी, जसं आपण पहिल्यांदा केला तसा शेवटी पण केला, तर तो उघडतीये आणि त्याच्यामध्ये हे मंगळसूत्र घालतीये. शक्यतो मंगळसूत्राचे जे जम्प रिंग्स आहेत ते उघडायला जाऊ नका, कारण त्याच्या ज्या अटॅचमेंट असतात त्या खूप छोट्या आणि नाजूक असतात. एकदा ते जर सर बाहेर आले तर तुम्हाला ते लावणं परत अवघड जाईल. तर अशा प्रकारे आपलं पारिजाताचं फूल आणि त्याचं पासून बनवलेलं मंगळसूत्र तयार झालंय. ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, आणि ऑनलाईन क्लास करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात. यातलं काहीही अडलं असेल किंवा अजून काही शिकायचं असेल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता.